इंस्टाग्रामवर दिसणारं ग्लास स्किन खरंच रिअल असतं का? की ते फक्त रिअल लाइटिंग, मेकअप आणि कॅमेराची मॅजिक असते? हॉनेस्टली सांगायचं झालं तर रिअल स्किनमध्ये हे पोर्स असतातच, टेक्स्चरसुद्धा असतं आणि टायनी बम्पसुद्धा असतात. सोशल मीडियावर काय दिसतं? मिररसारखी एकदम ग्लास स्किन आणि ते बघून तुम्हाला वाटायला लागतं की फक्त माझीच स्किन खराब का आहे? पण ट्रूथ काय आहे माहिती आहे? कॅमेरा लाइटिंग किंवा ब्युटी फिल्टर्स आणि फेस स्मूथनिंग ॲप्स हे सगळं आपल्या स्किनला, फेसला एक अनरिअल परफेक्ट दाखवतात. काही क्रिएटर्स तर फुल मेकअप करतात, पण रीलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की हा एक स्किन केअर हेल्दी ग्लो आहे. पण खरंच तसं काही नसतं बरं का. असे व्हिडिओज पाहून आपण महागडे प्रोडक्ट्स विकत घेतो पण खूप सारे पैसे वेस्ट करतो पण. पण कंपॅरिझन करण्याआधी एक गोष्ट मात्र लक्षात घ्या. हेल्दी स्किन आणि फ्लॉलेस फिल्टर स्किन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरं का. तर हेल्दी स्किन म्हणजे काय? तर लेस इरिटेशन, नॅचरल ग्लो, हायड्रेटेड फील आणि एक स्ट्रॉंग स्किन बॅरियर. बस हे असेल तरीही तुमची स्किन अगदीच हेल्दी आहे. उगाचच ते फ्लॉलेस फिनिश स्किनच्या पाठीमागे लागण्यात काहीच अर्थ नाही आहे. आणि म्हणून भरमसाठ प्रोडक्ट यूज करणं, नवीन नवीन एक्सपेरिमेंट करणं हे अगदीच चुकीचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कोरियन ग्लास स्किन ही एका रात्रीत नाही मिळत. ती आपल्या जेनेटिक्सवर डिपेंड असते, आपल्या लाईफस्टाईलवर डिपेंड असते आणि आपली स्किन केअरमधली कन्सिस्टन्सी यावर डिपेंड असते. तर लक्षात घ्या, आपण काय करतोय, आपल्या स्किनसाठी काय उत्तम आहे आणि आपल्याला आपली स्किन अजून हेल्दी कशी बनवता येईल. आय होप आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला ते सोशल मीडियावरील ट्रेंड आणि आपली रिअल स्किन याच्यामधला फरक समजला असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच खूप छान माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.